गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखिति ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। महावाक्यन में लक्षणा का उपयोग और तामे शंका समाधान। आता वेदांताचे विचारण चालू आहे। महावाक्यावरती लक्षणाचा काय उपयोग आहे आणि त्याच्यावर शंका समाधान सहज विषय सोडणार ते। महावाक्यन में महावाक्यामध्ये जहत लक्षणा और अजहत लक्षणा नहीं। महावाक्यामध्ये दोन लक्षण बसत नाहीत, जह बसत नाही आज जहत बसत नाही। किंतु भागत्याग लक्षण आहे। मग तिथं महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणच आहे। ताकी रीति विचार सागर में लिखी है। ते भागत्याग लक्षणाचा विषय 6व्या तरंगात आलेला आहे। भागत्याग लक्षणा महावाक्यन में लक्षित लक्षणा नहीं किंतु केवल लक्षण आहे। महावाक्यामध्ये लक्षित लक्षण नाही, मागे सांगितलं होतं काही शास्त्रकारांनी, तर ते लक्षित लक्षण नसून केवळ लक्षण आहे। महावाक्य कोणतं? तत्वमसी। काहे ते लक्ष चेतनते वाच्य का साक्षात संबंध है, परंपरा नहीं। आता त्यांनी परंपरा लावला होता पाठ्यवाक्याने, आणि तर लक्ष जे असणार त्याचे शक्य संबंध प्रत्यक्ष आहे। शक्यता लक्षाची प्रत्यक्ष संबंध आहे, परंपरा संबंध नाही। जहाँ भागत्याग लक्षणा होवे तहा वाच्य का एकदेश लक्ष होवे हे। आता जिथं भागत्याग असतं त्या वाच्याच्या ठिकाणी दोन भाग आहेत, एक चैतन अंश आणि जड अंश आहे, आणि त्याकडून जड अंश आहे हा चेतन अंश आहे। म्हणून वाच्याचा एक देश कसा आहे? लक्ष होवे हे। एक देशाशी संबंधी असणार ते लक्ष होतं। आता एक जड आणि चेतन एकत्र आहे, त्याच्यावरती चेतन हे लक्ष होतं। आता तो पदार्थ वेळेस त्याच पदार्थ वेळेस येईल तिथं त्यावर करू। का वाच्य के एक देश ते वाच्य का साक्षात संबंध होवे हे। म्हणून तिथं वाच्याचा काय? वाच्य के एक देश ते वाच्याच्या एक देशाशी वाच्य का साक्षात संबंध होवे हे। वाच्याचा साक्षी संबंध होतो म्हणजे जीवाचा। याते केवल लक्षणा होवे हे, म्हणजे ते लक्षण होते। वाच्याचा साक्ष संबंध होतो, लक्ष ज्याचा ते लक्ष संबंध आहे। वाच्याचा साक्ष संबंध होतो म्हणजे वाच्या असणारा जे जीव त्याचा तोम पदाने साक्ष संबंध होतो, आणि त्याचे त्याच्याच निकट संबंधी असणारे लक्ष त्याचं लक्षवरतीनं ज्ञान होतं। लक्षवरतीनं लक्षाचा संबंध याते केवल लक्षणा होवे हे। म्हणून वाच्याचे शक्यचे जे संबंध असणार प्रत्यक्षात ते लक्षण होते। वाच्य जे जीव त्याच्याशी संबंध आहे लक्षाचा, म्हणून वाच्याचा त्याग तो लक्षाचं ज्ञान होतं।
और महावाक्य से जिज्ञासु को अखंड ब्रह्म का बोध होवे, ऐसा ईश्वर का अनादि तात्पर्य है. ही रेग मारावी आहे का रेग? लय दिवसाचं आता कवर रेग राहायचे. जीवाला अखंड ब्रह्मार्थ ब्रह्म आनंद प्राप्त व्हावा, अखंड ब्रह्मरसाचं ज्ञान व्हावं, असा ईश्वर संकल्प आहे. हो, म्हणून तुमच्यासारख्याला किंवा जीव कोणी असो त्या जीवाला ईश्वराचा संकल्प येणं होतं व्हावा, ब्रह्मानंद व्हावा. आता याच्यामध्ये एक शंका जाता जाता आम्हाला जीव हे संसारिक, त्याला सद्बुद्धी देणार तो प्रेरक, त्याचा संकल्प सत्य प्राप्तीचा आहे. आणि जे तुमच्यासारखे साधक आहे त्याच्यावर ते आशीर्वादच आहेत त्याचा. जेव्हा ईश्वराचा असा संकल्प आहे की जेव्हा का उद्धार होना चाहिए, जेव्हाचाच ना जिज्ञासू. हा, जिज्ञासूचा उद्धार व्हायला पाहिजे. जिज्ञासू म्हणजे मोक्ष प्राप्तीचा करणारा, त्याच्याविषयी ईश्वरी संकल्प त्याच्या पाठीमाग आहे. याते म्हणून निरूढ लक्षणा हे प्रयोजनवती नाही. आता निरूढ लक्षण प्रयोजनवतीची म्हणलं होतं ना, ती नाही त्याची. यहाँ ऐसी शंका होवे कि वाच्यार्थ का लक्ष्य चेतन से संबंध माने तो लक्ष्य अर्थ में असंगता की हानि होवेगी. आता इथं असं तात्पर्य आहे, वाच्यार्थ त्याचे ते लक्षार्थाचा संबंध, हा, लक्ष्य चेतन से संबंध माने, लक्ष्य चेतन जर संबंध मानले हा तर लक्ष्य अर्थ में असंगता की हानि होवेगी. मग लक्षार्थ जे संगती लागायची ते संगतीची हानी होईल ना. हा, कसं मग म्हणजे कसं वाक्य वाच ना. वाच्य अर्थ का लक्ष्य चेतन से वाच्यार्थाचा लक्ष्य चेतनाशी संबंध माने तो संबंध जर मानला तर लक्ष्यार्थ में लक्षार्थाच्या ठिकाणी असंगता की हानि होवेगी. तुझी जी असंगत म्हणत नाही त्या असंगतीची हानी होईल. म्हणजे ही संगती राहिलं ना, असंगत तू पाठीवांगलं होतं ना. लक्षार्थ म्हणजे लक्षाचा काही संबंध नाही ना, असं तू असंगत म्हणलं होतं. त्या लक्षार्थाची असंगतची हानी होईल. संबंध नाही माने हा, तो लक्षणा बने नाही. जर संबंध नाही मानला तर, कारण तो माग लक्षाचा संबंध मानला नव्हता ना, माग लक्षाचा संबंध होता म्हणून लक्षण त्याची लक्षाचे संबंध असंगत आहे त्यात, म्हणून लक्षार्थ आता काय आता ते वाचा संबंध नाही माने, संबंध जर नाही मानला, त्याने संबंध मानला नव्हता ना, तो लक्षणा बने नाही. तर संबंध जर नाही मानला तर लक्षण होत नाही. हे पूर्वमीमांसाचं खंडन आहे. काही ते कारण शक्य संबंध अथवा बोध्य संबंध को लक्षणा कहे है. आता शक्य संबंध जे आहे किंवा बोध ज्याचं ज्ञान होते त्याचा जो संबंध त्याला लक्षणा म्हणायचे. तो असंग में संभवे नहीं. असंग जे आहे ते असंग असंग हे संभवत नाही. संग नाही असं नाही, मग संबंध आहे त्याचा. ताका यह समाधान है, त्याचा असं समाधान आहे. वाच्य अर्थ में चेतन और जड़ दो भाग है. आता जरा विचार करतो, वाच्या अर्थामध्ये दोन्ही भाग, चेतन आहे आणि जड आहे. आता हे तर पाचशे मागचा विचार सगळ्यात तो चौथा सांगितला. अहम या पदामध्ये चेतन अंश आहे आणि जड अंश आहे. अहम अशी स्फूर्ती जी आहे त्या अहम अशी स्फूर्ती होती तर चेतन भाग आहे, जडही भाग आहे. म्हणून मी हे जे आहे ह्या मी त्या ठिकाणी जड चेतन दोन्ही आहेत. ताका
चेतन भाग का लक्ष्य हाँ। अर्थ में तादात्म्य संबंध है. आणि तिथे लक्षाचा जो आहे तादात्म्य संबंध आहे. वाच्याचा लक्षाचा तादात्म्य संबंध आहे. चेतन भाग चेतन भाग सकल पदार्थन का हाँ। स्वरूप में तादात्म्य संबंध होवे है. सगळ्या पदार्थ स्वरूपाचे जे एक स्वरूप असं तर तादात्म्य संबंध असतोच. हाँ। वाच्य भाग हाँ। चेतन का स्वरूप ही लक्ष्य चेतन है. आता वाच्य भाग जे असणार चेतन स्वरूप ते लक्ष भागच आहे. वाच्याच्या ठिकाणी जो चेतन भाग आहे ते लक्ष स्वरूपच आहे. याते म्हणून वाच्य में चेतन भाग का लक्ष्य चेतन में तादात्म्य संबंध है. आणि वाच्यात जे असणारे जीव त्याच्याशी तादात्म्य संबंध लक्ष्याशी. और वाच्य में जड़ भाग का लक्ष्य चेतन से अधिष्ठानता संबंध है. आणि जड त्याचा अध्यक्ष असतो त्याचा अधिष्ठान संबंध आहे. कारण जड भाग अध्यक्ष आहे ना आणि अध्यक्षाचा अधिष्ठान संबंध असतोच. म्हणजे ह्याला काय सगळं ब्रह्मच असं सांगायचं ना. पण भागता करून अगोदर चेतन लक्ष दाखवायचं. लक्ष हे अधिष्ठान असल्यामुळे जड भाग हे त्याचा संबंध आहे ते अध्यक्ष आहे. कल्पित के असंबंध ते अधिष्ठान का स्वभाव बिगड़े नहीं. आणि कल्पित जे असणार अंतःकरण त्याचा संबंध संबंध से अधिष्ठान का संबंध स्वभाव असं तर त्याचा अधिष्ठानच काही विकार होत नाही. याला उदाहरण सांगितलं तुकोबारायने. तुकोबारायचं उदाहरण ब्रह्म तिची माया माया तिची ब्रह्म अंगाने छाया द्या परी. आता छायाचा संबंध शरीराचा असल्यावर काही विकार होतो का? संबंध नाही का? तसं अंतःकरण छायासारखं आहे आणि त्या अधिष्ठानाशी काही संबंध करू शकत नाही. एवढं सूक्ष्म विचार आहे. पण कुठे पण निवड करा आणि हे त्याचं मन थोडी नवनीत त्याचे घे अनंत हे मंथन करावं लागतं. विचार करावा लागतो. सावलीचा कोणता विकार होतो? अधिष्ठानाची सावली आहे का? शरीराशिवाय सावली आहे का? सावलीचा काही विकार आहे का? तसं अंतःकरण सावलीप्रमाणे आहे. हे साधूंचेच विचार साधूची कृपा झाली पाहिजे. ईश्वराची कृपा आहे. किती निकट संबंध असणं काही विकार आहे का? किती सूक्ष्म राहावं लागेल. हे विचारायचे जागरचे. हे बाकी तर रात्री सांगून टाकले. सगळे लोक अत्यंत विरोधात आहेत. त्याचा विचार डोक्यात नाही ठेवलं तर चालू पण हे विचारायचं नाही. कारण हे अनुभव आहे ना. रात्री सांग बाकी शास्त्राला एकच शिराय मारला हे अत्यंत विरोधी आहेत म्हणून. पण हे लक्षात ठेवायचं. हो. सावली आणि शरीर झाड आणि छाया ब्रह्म आणि माया म्हणून अंतःकरण कुठं साक्षी. मग अंतःकरण किती कल्पित आहे का नाही? मग अंतःकरण कल्पित असलं त्याचा काही विकार होतो अंतःकरणाचा का? मग क्रिया कशाला व्हायचं? आता याच्या पुढे जाऊन सांगू का? प्रपंचाकडे धाव म्हणजे अनाधिकाराचं लक्षण आहे. हो बोलल्याशिवाय नाही. म्हणून विवेक वैराग्य समज षटकही असलं तरच हे घडतंय. म्हणून माझे गुरु म्हणायचे प्रपंच श्रीमंत होण्याची तुम आणि परमार्थात महाराज होणे तुम दोन्ही गाढ व्हायचं म्हणायचे. प्रपंच श्रीमंत होणं शक्यच नाही आणि परमार्थामध्ये महाराज होणं शक्यच नाही. मुक्त व्हा भक्त व्हा. हो ही खरं सुख आहे. पण काय अनाधिकारी असल्यावर काय बोलता येत नाही. त्या त्याच्या देवानं काय बोलतात का? त्याचं कौतुक नाही ऐकतात. तेच मुंबई शास्त्र साधू संतांची तुमची ज्ञानोबा तुकोबा तुमचे त्याच कौतुकांनी बोलतात. पण विचारवंत जरा सावध राहावं लागतं. चला नको ही सांगायला लावून जाईल. महत्वाचा विषय आहे ना. अरे अंतःकरण कल्पित आहे की तुझ्या अधिष्ठानात काही स्वीकार कर. एक त्याच्या पुढे जाऊन कल्पित म्हणजे शक्यच नाही. ती काय विकार केली? सावली म्हणजे काय करतोय? सावली शिवाय देते. आता हे झालं उदाहरण. तर त्रिभुवन माता पिता ह्या कक्षात यायचे.
आणि ज्याचं अंत्यकरण या कक्षात ठरलं त्याचं त्रिभुवन त्या कक्षात ठरलं. आणि एवढे ठरवून ते तुमच्यात मिसळून राहत असतात. खेळ खरी कोणी सापडे म्हणजे तुमच्या सारख्या व्यवहारात राहून तो ते आपलं महिमीत राहते. त्याला एक उदाहरण देऊ का? तुकोबारायचं नाही देत. एक मुख्य विषय असतो, एक मुख्य विषय असतो. मुख्य विषयाकडे जी वृत्ती असते ती या मुख्य विषयात राहून तिकडे वृत्ती असते. देह काम असं तुकोबारा म्हणजे तसं नको सांगू, दुसरं भाग सांगतो. देह काम करीन मन गोविंद घरी, अशा गोष्टी का ते का वतोरा मागे. अशा त्या गोष्टी का गवळीने इतक्या गुप्तावेळ इच्छेने की भगवान कृष्ण परमात्मा त्या यमुनेच्या ठिकाणी आहे आणि न्यायला जायचं. तर मग अशा गोष्टी का ते काम भरला घट रेचा करी ते काय निमित्त द्यायचं. मग घागर भरलेली असते, सासूबाई काही म्हणून ते मग घागरे धक्का द्यायचा आणि ते पाणी लावून द्यायचं. अहो म्हणजे सासूबाई घागरीत पण नाही आणि ते यमुनेला जाऊन यमुनेला कशाला त्या बाबाला बघायला जायचं. म्हणून देह काम करीन मन गोविंद घरी. तसं अधिष्ठान चैतन्य हे अंत्यकरण पवित्र साधुयुक्त तत्वमसी वाक्य करणारं ते अनुसंधान ठेवतं. मी साक्षी, मी द्रष्टा, मी चेतन आहे आणि अंत्यकरण कल्पित आहे. पण लिंग देह जो भंग झाला तो अपमुक्ती कैशी, तसं नाही ते. म्हणून ब्रह्मरस गुजायचे फावल वाचून म्हणून सगळं अंत्यकरण दर्शन ठरली की वाचणारच नाही. आता त्या बाबून घेतला होता अभंग, पण काय नाही सुटलं त्याला, पण आपण गप्प बसायचं असतो. परमार्थाला काहीच खरं नाही. एकच गुरुजी होऊन गेला जीवा ते कळकळ करणारा उद्धाराचा, बाकी सगळे धनजेवाई काही. आता ही बोलतेच तर नाही ती बैठक. चला. और अपने तादात्म्य संबंध से भी स्वभाव की हानी होवे नाही. आणि ते अंत्यकरणाचा साक्षीचा तादात्म्य संबंध असला तर कल्पित वस्तू काही त्याच्याकडून नुकसान होत नाही. मग अंत्यकरणाचा तादात्म्य संबंध साक्षीच्या इकडे मग लाभ तोटा वाटतो का नाही? आता नाही म्हणता नाही, असं नसो पण लाभ तोटा नाही. एवढं ते लाभेल किंवा न लाभेल पण लाभ तोटा नाही. न कळणं तुला दुःख देते, पण कळल्यावर मग त्या सुखांत नाही पार. मग त्या सुखाला अंत नाही पार नाही. अंत म्हणजे नाश नाही, पार म्हणजे मोजमाप नाही. असं तुझं स्वरूप सुख स्वरूप आहे. हो मग ती मग चला. आणि अशा पुरुषाने प्रपंच करावा. हे सगळे दुःखात होत पडलेले असते. सगळे जे दुःखात होत पडलेले तर त्यांचा तो अग्नी शोक नावाचा अग्नी सगळ्याला जातो रात्रंदिवस. शोक नावाचा अग्नी सगळ्या रात्रंदिवस जातो. आणि हे शोक नावाचा अग्नी शास्त्र सांगतं चित्र आहे. अंत्यकरण तो मग चित्र आहे का नाही? चित्र रेग असतो का नाही? मग अंत्यकरण कपडा आहे आणि त्याच्यावर तांबडी रेग आहे, काळी रेग आहे, पांढरी रेग आहे. अंत्यकरण कागद आहे आणि त्याच्यावर रेग आहे. वाटतंय का? आणि परमात्मा ठीक शकते. हे सगळं रेग आहे. रेगाने काय नुकसान केलं? सत्वगुणाचे रेग घालून देव जो करा वाटतं, रजगुणाचे प्रपंच करा वाटतं, बायका पोर असं वाटतं. आणि तमगुणाचे रेग आले चोर जार मारा करा वाटतं. पण हे खोट चित्र असं कळलं जीवन मुक्त आला. चला हे सांगत बसलेलं आमचं एकच तादात्म्य कल्पित तादात्म्य संबंध असतो आणि तादात्म्य कल्पित संबंध ते काही विकार करू शकत नाही. याचे नाम म्हणून
लक्षार्थ की असंगता बिगड़े नहीं. लक्षार्थाची असंगता जी आहे ना ते काही बिघडत नाही, तो असंगत आहे. लक्षार्थाचं कसं आहे? असंग. असंग. खरं आहे. बर. असंगाचं काय नाव? असंगाला सापेक्षित भाषामध्ये काय नाव दिलं? असंग कोण आहे? साक्षी कुटस्थ. साक्षी कुटस्थ द्रष्टा. द्रष्टा आहे ते जरा थोडं बाजूला आहे. कुटस्थ आहे ते विकारीच नाही आणि साक्षी आहे ती सगळ्याहून वेगळंच आहे. काही प्रसंग साक्षी साधकाच्या संबंधित नाव दिलं, पण साक्षी ही फार मोठी भूमिका आहे. चला, पण अभ्यास कधी गेलं हे होत आहे. चला, अन्य शंका. अन्य शंका. दुसरी शंका. तत्पद की अखंड चेतन में लक्षणा माने तो त्वम पद की भी अखंड चेतन में लक्षणा माने तो पुनरुक्ति दोष होने से घटो घटहा इस वाक्य की न्यायी अप्रमाण वाक्य होवेगा. आता तसं मोठे वाक्य दोन्हीचं वाच्यात लक्षात अखंड अर्थ जर घेतलं तर तो मोठी अधिष्ठान ब्रह्म आणि तोम पदाचं अधिष्ठान ओतप्रोत जर घेतलं, दोन्ही एकच ओतप्रोत मध्ये नेलं तर पुनरुक्ती दोष कसा असतो? घट तसं जर जीव आणि ब्रह्म ईश्वर यांचं व्यापकत्व जर अधिष्ठान मानलं तर ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्मच आणि जीवाचं अधिष्ठान ब्रह्मच. मग ही दोन जर म्हणलं मग जीव ब्रह्म ईश्वर ब्रह्म असं पुनरुक्तीचा दोष येईल ना. जीव ब्रह्म आहे ईश्वर ब्रह्म आहे असं पुनरुक्तीचा दोष येईल ना. पुनरुक्ती म्हणजे पुन्हा बोलणं घट म्हणजे ही पुनरुक्तीचा सुद्धा दोष मानला पाहिजे असं एक गंमत आहे. माणसाला पुनरुक्ती दोषामध्ये कळत नाही कसं बोला. 17 वेळेस तोच विषय सांगणं म्हणजे पुनरुक्तीचा दोष असतो. म्हणून गुरुजी बरोबर 2 श्रोते होते, एक बापूदेव होता आणि दुसरा कोणतरी होता. बापूदेव 17 वेळेस सांगावं लागत होता तरी विसरायचे, आणि दुसरा जो माणूस होता त्याला एकदा सांगितलं ते विसरत नसं. मग ते बापूदेव ठाण्याला होते गुरुजी ते, आणि ठाण्याहून आळंदीला आले. बापूदेवाला मला देवाची संबळी आणली का नाही, संबळीने पेशी म्हणजे गुरु तुम्ही मला का सांगितले. मग ते दुसरं होतं त्यांचं त्याने आणली होती. अरे तो आणली का? मला आणली संबळी. म्हणजे पुन्हा सांगणं याला पुनरुक्तीचा दोष मानायचा. चला, दोनों पदन का लक्ष्य अर्थ जुदा माने तो अभेद बोधकता नहीं होवेगी. याला कसं टाकलं याने शास्त्रकाराने गड्या पुढे पाहतो आड माग पाहतो वीर असंच शंका आहे. आता दोन्ही पदाचं अधिष्ठान वेगळं म्हणलं तर भेदबुद्धी अभेद होणार नाही, आणि दोन्ही पदाचा अभेद जर होणार तर पुनरुक्तीचा दोष येईल. चला, ताका यह समाधान है. त्याचं असं समाधान आहे माया विशिष्ट और अंतकरण विशिष्ट तो तत्पद और त्वम पद का शक्य है. चलो पुढे. उपहित लक्ष्य है जो ब्रह्मचेतन दोनों पदन का लक्ष्य होवे तो पुनरुक्ति दोष होवे तो ब्रह्मचेतन लक्ष्य नहीं, किंतु माया उपहित और अंतकरण उपहित लक्ष्य है. सो उपाधि के भेदते भिन्न है, पुनरुक्ति नहीं. आलं का लक्षात? उपाधीमुळे भेद आहे का कशामुळे भेद आहे? त्याला दर्शन द्यावं गुरुजींनी. दर्शन द्यावं. एकाचं मूल 2 मुलं, एक जे आणि एक आपलं बुद्धी मोठी म्हणजे पाणी वाहणारा. आता पाणी वाहणाऱ्या म्हणल्यानंतर मोठे झालाच की दीपोळीला तो औरंगाबादचा जे आला ते गावातलं पाणी होतं, त्याला दोघाला 2 पाट टाकले आईनं पाट टाकल्यानंतर दोघं त्या पाटावर बसले. फरवडीचं काय असं ते तर तो जोड मोठा आहे
मी कुणकड हे कुणकड बाळ म्हणजे तुझं खरं पण माझ्या देशात बोलून सारखं ते तर ब्रह्मदेशानुसार पण उपाधी भेद करून म्हणून उपाधी भेद करून उपाधीचा भेद असल्यामुळे उपाधीमुळे भेद वाटतो म्हणून पुनरुक्तीचा दोष नाही. आला कळत का? उपाधीच्या भेदामुळे भेद का खरा भेद आहे. त्याला घोंगडी आहे ना आमची तुकोबा माऊलीची कारण तुझी घोंगडी नामाची काय जुळी मग घोंगडीचा भेद कादिष्टांना भेद आहे. हा घोंगडीचा त्या उपाधी भेदामुळे पुनरुक्तीचा दोष येत नाही. लक्षात ठेवून दोघं येतच आहेत. म्हणून समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीचे रसाचा होता भाव भक्तावनी आणि तोचे त्याला होतो प्रत्यक्ष चिंतन झालं पाहिजे. वृत्तीच्या पुढे स्वरूपाचा आणि वृत्तीच्या पाठी भाग आहे. चांगदेव महाराज परिच्छन्न आनंद भोगवतो. आमचे ज्ञानोबाराचं कोबरा अखंड आनंद भोगतात. निळामणी स्वरसिद्धी नित्य समाधी हरिनामी आमची प्रपंच समाधी आहे. हो आणि तुमचे त्या काय आता नको सांगायला समाधी म्हणजे सुख सुखाचा अनुभव म्हणजे समाधी. तुम्ही सुद्धा जरूर समाधी भोगता पण अज्ञान असतं. आता याच्यापेक्षा पुढे जाऊन का तुम्ही पदोपदी तुमच्या सुखावर जगतात पण विषयावर वाटतंय. तुमच्या सुखावर तुम्ही जगता पण तुमचं सुख हे न कळल्यामुळे विषयात सुख समजल्यामुळे ते तुमचं सुखात विष मिसळलं. तुम्ही मिसळलं ते नाही मिसळलं. बायका सुख पैसा सुख शब्दा सुख लाक्षणिक सुख लोकात सुख चांगलं म्हणणे सुख वाईट म्हणणे दुःख हे सगळं न कळण्याचं परिणाम. सुखामध्ये काहीच नाही. सांगा तुम्ही तुमच्या साध्या झोपीवर शत्रू मित्र आहे का भाऊ बहीण आहे का आईबाप आहेत का साध्या झोपीत कोण आहे साध्या झोपीत आणि सूर्याउन्मनी या अवस्थेमध्ये जग नाही तिथे कोण कोण चाललंय. साध्या झोपीत जनता पत्ता नाही रे. नाही याच्यापेक्षा दुसरं माऊलीच गोळी सांगितले स्वास्थ्याची उरवशी गाढ झोपलेला माणूस इकडून सारखं झोपला इकडून बायको झोपली दोन्ही ह्याची भीती नाही हे कम होणार काय अवस्था ते आणि हे अवस्था सुन नाही त्या स्वरूपात एवढे मोठे तो स्वरूपात. हा आणि हे नरदेहाचं कर्तव्य आहे. बाकी काय आहे त्याचे तुम्ही आपलं ठरवा पण नरदेहाचा पुरुषार्थ त्याने मिळणे जो सुख नाही. मग आता तुकोबा राहायचं खरं आहे तुमचं खरं तुम्ही ठरवा. आता एक तुम्ही असं चितूर आहे तुम्ही म्हणता तुकोबा राहायचं खरं पण आम्हाला झेपत नाही तसं नाही. शास्त्रीय सांग का विषयगत प्रत्यक्ष पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. तुम्हाला सुख विषयगत प्रत्यक्ष पण ते विषय ते सुख मी आहे हे ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. परमात्मा दोन शब्दात आहे. विषयगत प्रत्यक्ष ते ज्ञानगत प्रत्यक्ष व्हावं. जगत दुःख रूप आहे सुख अनित्य आहे अशुद्ध आहे ही पहिली भूमिका ही वाटतंय का म्हणून विषयगत प्रत्यक्ष. ते असं जर वाटलं तर ज्ञानगत प्रत्यक्ष. मी सचित आनंद आहे असं कळलं तर ज्ञानगत प्रत्यक्ष. विषयगत प्रत्यक्ष अगोदरच आहे. मी नाही असं कधी वाटलं पण मी साक्षी चेतना आहे असं कुठं वाटलं. चला बरोबर आहे ना. म्हणजे कल्पितचा संबंध तादात्म्य असला तर काही विकार कल्पित ठिकाणी विकारच नाही. ते कशाचा विकार आहे काय चला. और उपहित दोनों परमार्थ से अभिन्न है. म्हणून जी उपहित अंतकरण उपहित माया उपहित दोन्ही ते परमार्थ दृष्टीने एकच आहे. घट आकाश आणि महाकाश. तुम्ही व्यापक आहेत का परिच्छिन्न व्यापक कस काय हाच व्यापक बरोबर कशी व्यापक आहेत. उपाधीचा भेद मुळे होतो. उपाधी नसले का उपहित एकच आहे.
ईश्वराचं उपहित आणि जीवाचं उपहित एकच आहे. उपच्या दृष्टीनं एकच आहे. तुकोबाराचा अभंग आहे. चला नाही आता लक्ष येतो आपण. दोन्ही उपाच्या सावरून तुम्ही एकच आहे. आता लई ते पैठणला ऐकलेलं अभंग मी या अभंग मी तू उपाधी जाऊ दे. हो तर ते हा बरोबर ह्याचे माऊलीचे घोंगडे. मी तू पण जाऊ दे दोरी. एकच घोंगडी. आता मी तू पण हे कल्पित उपाधी. एकच घोंगडी सच्चिदानंद तू आणि मी एकच आहे. याते म्हणून अभेद बोधकता वाक्य को संभवे हे. म्हणून अभेद बोधक वाक्य जे आहे ते बरोबरच आहेत. अभेदामध्ये काही अडचण नाही. मग तत्वमसी महावाक्य अभेद बोधक का भेद बोधक आहे. अभेद अभेद त्याला चरण मी सांगतो. तत्वमसी विद्या तुकोबाराचे चरण आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदीचा तुका झाला ते सांग. तत्वमसी विद्यावरून तत्वमसी पासून झालेले ज्ञान ते ज्ञान सांगतं एकच व्हायचं. अरे काय सांगावं काय सांगू नका मला. गुरुजीने सांगावं. इंद्र पंतप्रधान माणूस महाराज पुत्र डुक्कर याच्या झोपेत फरक सांगा. भोगात फरक आहे का नाही. जागृत उजालो ही भेद का झोपेत भेद आहे. मग झोपेत जर भेद नाही तर आज्ञान निवृत्त झाल्यावर का असते. स्वरूपाची जर प्राप्ती झाली मी सच्चिदानंद असा जर प्रत्यक्ष अनुभव त्याचा पार खुशाल डोकं ठेवायला. म्हणून मस्तक यांच्या चरणावर या वारकरी संतांच्या कोणत्या या म्हणजे कोणत्या. मी तो वासुदेव तत्वाचा या वारकरीचा. माया हाती सुटली का या विचाराने या वारकरीचा. आणि गुरुंच्या सांगा वारकरी म्हणजे माया आणि आयुष्य याला वार करून नाही शकेलेलं ते वारकरी. जन्म मरण्याची वारी ही वारकरी. मग या वारकऱ्याच्या पार डोकं ठेवायचं. माझ्या मल्हारीची वारी त्यावर कोणत्या वारी. मल्हारी हो मरे माझ्या जन्म मरणाची वारी निवारी. आमचे तुकोबार आहे कोणत्या सांगतात. खंडोबाची वारी आहे ना त्या वारीचा अभंग गायला. वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी. काय वारी जन्म मरण वारी. मल्हारी कोण पांडुरंग आहे. चला इस रीति से तत्पदार्थ और त्वम पदार्थ का उद्देश्य विधेयक भाव मानिके अभेद बोधकता निर्दोष है. असंच उद्देश म्हणजे त्याचं काय तात्पर्य असं जर मानलं तर दोन्हीचं एकच. दोन्ही एकच आहेत. तो हा विठ्ठल बन तो हा म्हणून चांगलं 65 मध्ये गुरुजींनी सांगितलं की होईल. गुरुजींची आठवण आता आम्ही असं दोघं बसलो होतो. गुरुजींनी गुरुजीचं पूर्वेला तोंड होतं माझं त्यांच्याकडे पश्चिमेला आम्ही असं समोर आणि चांगलं 65चा विषय होता. तर चांगलं 65चा विषय होता. चिंतन सांगत चालले आणि म्हणली चांगलं 65 कळली त्याला काय आणि चांगलं 65 एकच ओळीच आहे म्हणले. सांग म्हणते. आता त्यांच्या पुढे मर्यादा असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. जिथे गुरु पूज्य बुद्धी आहे आम्ही आता ते बघतो ना बोडले महाराज पुढं आणि साखरे महाराज पुढं काही एक शब्द बोलतो का. दोन्ही पद गुरुपद आहेत ना. गुरुपदामध्ये काही बोलायचं नसतं. गुरु कळले तर नाही तर मग आता काय बेसोड विषय नको. सांग म्हणलं काय म्हणलं मला काय तुम्ही सांगा.
नाही सांगून दे काय केलं. चांगदेव 65 एकच ओळी आहे. 65 ओळीमध्ये एकाच ओळीत बोध आहे. तो कोणता? आता तुम्ही या उपाधी सांग देवा. आता तुम्ही या उपाधी ग्रासून भेटीन सुद्धा सांग देवा. आता तू एक कनिष्ठ आहे, मी एक श्रेष्ठ आहे, ही उपाधी. मला शरण आलास ना, मग तू कनिष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. म्हणून ह्या दोन्ही उपाध्या, श्रेष्ठ कनिष्ठ ह्या दोन्ही उपाध्या ग्रास म्हणून नाही कर भेटी नसुदी. म्हणजे पहिलेच आपण एक आहे. ते चांगलं 65 10. मग तुझी वय वाचल्या काय पण ही वय. आणि ह्या वयची स्थिती कशी आहे हे चांगलं 65 कळली. त्याची स्थिती काय? घेवो पाये तुझे दर्शन, येवो पाये रूपा म्हणून तेच दर्शनावर जपून गम असं चांगलं. तुझ्या भेटीला यावं तर माझं दर्शन असणार. म्हणजे मला उत्थान व्हावं लागतं स्वरूपातून. ते दर्शनावर जपून तिथे आनंदाच्या बघू तुम्हाला परत यावं लागतं. म्हणून आता मी माझी बोल सांगते ती ठेव. हे असं म्हणून उपाधी करत भेद आहे का उपायचाच भेद आहे? बरं, उपाधी करत भेद आहे ते कल्पित आहे. कसं आहे? कल्पिताचा विचार आहे तर काही विकार होतो का? मग ईश्वर सर्व शक्यमान आहे का? नाही. केवढी चिंता आहे. काय तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान माय त्याच्या अधीन बंधुमुक्त रे. काय हे सगळं उपाधीचे धर्म आहे. तो अल्पज्ञ अल्पशक्तिवान जन्म मरण सुख दुःख रे सुख दुःखवान बंधुमुक्षवाला तो आहेस ना. आणि ह्याला बोध म्हणावं. ता जो बोध झाला तो हित आला. असं मत आहे. चला जरा विचार होतो बरं का. अनुभवाला तुमचे युक्तिवाद तुम्हाला लई ठसलंय. कोणतं? दृढ व्हायला पाहिजे. मग हे दृढ होईल का नाही असं चिंतन केल्यावर? चला राहू द्यायचा. राहू द्या. पुंडलिक महत्वाचा ही विषय बघा. सावली जशी काही करत नाही तसं अंतकरण त्या कष्टात ठेवलं. तुम्हाला अंतकरण मन सत्य ठेवतात म्हणून ते दुःख वाटतं. आता ते चित्र म्हणतात ते विकार राहील ना कुठला? ते देवडती वाली आवडी सावली किती वेळेस मावली होती. ज्ञानदेव पाहता पण सुख नसते दगडीची वावली दगडीची वावली काय करून देते काय करून देते. तसं ही अव्यवस्थित आहे. जगत एक कल्पित आहे. त्यात सत्ता स्फूर्त शून्य आहे. त्याला अस्तित्व नाही काही. स्वप्नातल्या पदार्थाला कल्पित न कळल्यामुळे तुमच्या अधिष्ठान सत्यावरती सत्य वाटतं. कल्पित तुम्ही साक्षी झाले कल्पित कल्पित नाही सुद्धा वाव नाही. म्हणून होई वृत्तीशी वेगळा जाणीव थोडी जाणीवची कळा. वृत्तीचा प्रकाशक आहे. वृत्तीचं मी जाणणार हे सुद्धा नको ठेवू. वृत्तीचं नाही आणि ते दोन्ही नाही. हे परमाचा गुज हे गुहे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ते वाय तेवढं दिलं मागलं. किती लोकांचं खाल्लं आणलं आणि किती किंमत केली बरगड जाणाऱ्या लोकांची. तेच ज्ञानी काय सुख स्वर्ग मावले. ज्ञानी लोक त्याला काही तरी म्हणतात काही अडचण म्हणतात स्वर्गाला काही नाही. म्हणून हे महत्वाचा विषय.
पण आता मला बरं आहे. आमचं कर्तव्य आम्ही करू, तुमचं कर्तव्य तुम्ही करा. जीवाचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही असं चिंतन सांगतो. तुमचा अधिकार असेल तसं होईल. असं अधिकार चुकावणे पाहिजे जातीचे. मराठी नको, वाणी नको, ब्राह्मण नको, मुसलमान नको, फकीर नको. म्हणून या तळ्याचे धरून नाही विष्णुदासा. निर्णय आहे सगळे शास्त्रीय. स्त्री पुरुष नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाही, अधिकारी. म्हणून गोपाळाने कृष्णाने काला वाटलं, पण कोणाला? भगवान काला वाटलं, पण कोणाला? नामदेव वैष्णव मोठा त्याला. निका वैष्णव देव त्याला काला. मग एका मग ते निका वैष्णव संभ्रम, वैष्णव बरोबर काला. तसं जीव ब्रह्म ऐकही अधिकारीला शिकाला. आता काय करायचं, कोणती गोळी?